आज आपल्या शाळेमध्ये ई लर्निंगचं उद्घाटन झालं आहे। ई लर्निंग म्हणजे काय? आता इथून आपल्याला इंटरनेटद्वारे आपल्याला शिकायचं आहे। काय काय शिकायचं आहे? यूट्यूब, गूगल, कोडिंग। आता इथून पुढं CBSE पॅटर्न, सेमी असं शाळा करायची गरज नाही आपल्याला, कारण ह्या TV-मध्ये, ह्या गूगलमध्ये, ह्या यूट्यूबला पूर्ण अभ्यासक्रम आहे। सेमीचा अभ्यासक्रम आहे, NCERTचा अभ्यासक्रम आहे आणि त्यानंतर CBSEचा अभ्यासक्रम आहे। म्हणजे आजपासून आपली शाळा सेमी CBSE म्हणायला काहीही हरकत नाही, ठीक आहे। त्यानंतर हे प्रत्येक वर्गामध्ये जे टीव्या आपण बसवलेल्या आहेत, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, त्यामध्ये आपल्याला 3 लाखाचं बक्षीस मिळाले आणि त्या बक्षिसामध्ये आपण प्रत्येक वर्गामध्ये TV बसवलेली आहे आणि ह्याचं सर्व श्रेय अध्यक्ष, उपाध्यक्ष, समस्त गावकरी, सर आणि सर्व शिक्षक यांचं खूप काही अशी मेहनत आहे आणि ह्या मेहनतीमुळं हे फळ मिळालेलं आहे। आणि इथून पुढं मुलांना, विद्यार्थ्यांना, अध्यक्ष याचा इतका फायदा होईल की CBSEच्या पुढं कोडिंग चालू आहे। आता पोळे सर आपले कोडिंग घेतील त्याच्यावर, म्हणजे कोडिंगचं अध्यापन आपल्या शाळेमध्ये आहे। पण बऱ्याच पालकांना असं लक्षात येत नाही की काहीतरी बाहेरच्या शाळेची भुरळ बसते की आमच्याकडे सेमी चालू झाली, इथं सेमी नाही। आता हे सेमीच्या कितीतरी पुढं आहे। सेमीच्या नंतर CBSE येते, CBSEच्या नंतर कोडिंग आणि सॉफ्टवेअर तयार करणं, ह्या गोष्टी कोणत्याच शाळेमध्ये आपण तालुक्यामधल्या तर कोणत्या शाळेमध्ये उपलब्ध नाही, ते आपल्या शाळेमध्ये उपलब्ध झालेले आहे। ह्याचा सर्व विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यायचा आहे आणि इथून पुढचं जे शिक्षण आहे, ज्यावेळेस तुम्ही 8वी पासून पुढे जासाल त्या शिक्षणाचा फायदा, ह्या शिक्षणाचा फायदा तुम्हाला तिथं होईल। 11वीला, 12वीला, इंजिनिअरिंगला, मेडिकलला ज्यावेळेस तुम्ही डॉक्टर होणार, इंजिनियर होणार, त्यावेळेस तुम्हाला आठवण येईल की अरे हे तर आम्हाला 5वी-6वीमध्ये पोळे सरनं शिकविलेत, बुरांडे सरनं शिकविलेत, उबाळे सरनं शिकविलेत, हे त्यावेळेस तुम्हाला आठवण येईल आणि तिथल्या लोकांना ते नवीन वाटेल, पण तुम्हाला हे सहज साध्य होईल। त्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये खूप पुढे जासाल आणि ह्या लर्निंगचा फायदा फक्त तुम्ही व्यवस्थित त्याची काळजी घ्यायची, ते आपल्या घरच्यासारखं आहे वापरायचं। वापर करताना असं दुसऱ्याचं आहे असलं वापरायचं नाही। आपलं घर आहे, शाळा म्हणजे काय? आपली शाळा आहे, माझी शाळा, सुंदर शाळा म्हणतो का नाही आपण, माझी शाळा, तसं माझी TV आहे म्हणून हे वापर करायचा आहे, ठीक आहे। धन्यवाद। इथून पुढं 2 शब्द बुराडे सर बोलतील।